रामचंद्राय नमः. सैन्याचे लय कारिगिरी ठेवली प्रत्येक नमाया कविके सर्वांना भारी चालिला झाली ती पुढचं घ्या पुंडलिकावर द्या सांगावे भरता लुटविल्या स्वमित्राची निर्गळून रावणाची आदेशी शीघ्र येऊ. नमन करायला गेले आणि गेल्याच्या नंतर काय केलं तर आपण सुमित्राला उठवायचंय पुढची कार्य करायचे नमन करून निघाल्याच्या नंतर विचार केला ऐका आरदक्षण न लागता जो बाण दिला होता भरताना कुठून दिल्यात वया काहीतरी संदर्भ चुकतोय दिल्यात आणि म्हणून तो बाण आज्ञाधारक होता. आज्ञाधारक बाण आज्ञाधारक आहे. माणसं आज्ञाधारक राहिली नाहीत उलटाय लागलीत माणसं. कलियुग आहे त्याचाही आपण विचार करायचा नाही. पण बाणाला आज्ञा केली ऐका बाण कसा निघाला आकाशामध्ये जशी वीज समानम चम करावी त्या पद्धतीनं बाण निघाला. माय बाण कुणाचा आहे भारताचा आहे. तसं तुमच्याकडं बाण दिला ईश्वरानं ते म्हणजे वाग्बाण. वाणी व्यवस्थित वापरत जा बोलत असताना चांगलं बोलत जा जग जिंकता येते. बोलण्यात फिसकला माती झाली तुमची ध्यानात घेत जाऊ. म्हणून साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काय केलं ऐका वा वा मेळीकारामध्ये तोडलेला पर्वत ठेवलाय आणि ठेवल्याच्या नंतर अण्णा दर्शना कपिंद्र चालीला अनेकांचं दर्शन घ्यायचंय म्हणून चाललेत. हो पुढती करी नमना नमना सुग्रीवा बिभीषणा अंगदई जाना नमेला. एवढ्यांना नमन केलं. सगळ्या कपिगणांना नमन केलं. काम करून अंगदाला नमन केलं. सुग्रीवाला बिभीषणाला नमन केलं. पुन्हा माझ्या हनुमंतरायना आपण माय बापाला तरी नमन करत जा रे बाबा. दुसऱ्याचं जाऊ द्या हा नाही करत नसाल तर खाय थोरपण जाळावे ते तुमच्या वागण्याला काडी लागो. तुम्ही एवढं काम केलं पाहिजे ऐका. काय बोलत कपिंद्रा माय सगळ्यांना नमन केलंय. म्हणून आपण नमन करायला शिकलं पाहिजे. 4 पावलं अण्णा माग घेतले पाहिजेत. तो माणूस मोठा असतंय. म्हणून नळ नीळ जांबवंत यांना नमन केलं आणि दर्शना कपिंद्र निघाली कडे पुढं ऐका. वा विघ्ने उठले बहुत खरंय. औषधी आच्छादी पर्वत जुनी माणसं चांगली असतात. एवढा पर्वत आणल्याच्या नंतर डमरे महाराज मारुतीराय म्हणायत मला वेळ लागला आणि वेळ लागल्यामुळं वेडा झालो आणि म्हणून वेडा निश्चित हा हो येडियाच्या गावा गेलो. तुम्ही म्हणा पुढे मला काही येत नाही हो. हा पेढे खाऊ लागलो. वाचा शक्ती झाली प्रतिहार काहीच नाटवे मत बहुत चुकुर घालो
तिथं गेलो बर का रामा, आणि गेल्याच्या नंतर चुकोर झालो ते मला कळना गेलं, आपल्यालाही कळना गेल्याच्या नंतर संत मोतीराम महाराजाच्या चरणावर लीन व्हावं, मारुतराव महाराजांच्या चरणावर लीन व्हावं, या मोठ्या महाराज मंडळीच्या चरणावर लीन व्हावं. मग लीन झालं की ते आपल्याला काय देतात, आशीर्वाद देतात. म्हणून बहुत चुकूर झालो ते. मग काय केलं मी, देवा तुमचं स्मरण केलं, आणि देवाचं स्मरण केल्याच्या नंतर सगळी कामं होतात. कोण करतो काम, अण्णा देव करतो बर का. चाले हे शरीर कोणाची आसते, कोण बोलवीते हरी विना, हरी विना. देख पुढे कशाला, आता वेळ बघायला, केंद्रीय समाजाकडे बघायला, वाचा. अंतरात्मा श्रीरामचंद्र निघाले खडतर, समोप्रोली डोंगर माग सत्वर चालिलो. म्हणून अंतरात्मा कोण आहे, रामचंद्र प्रभू आहे. त्यांनी बुद्धी दिली, देवानं बुद्धी द्यावी. माणसं काय देणार आहेत, देवानं दिल्याच्या नंतर काही सरत नाही. म्हणून मला देवा तुम्ही बुद्धी दिली, आणि कशी दिली, खडतर बुद्धी दिली, तेज बुद्धी, विवेकानंदासारखी, हनुमंतराया म्हणू लागले. विवेकानंदाची तेज बुद्धी आहे. म्हणून जग आजही मानतंय. कुणाला मानायला तयार आहेत का, हजार हजार रुपये देऊनही मतदान घेऊ लागले, मानणार नाहीत ना. म्हणून आपण घेणारे तसेच, देणारे त्याच्यावर तसेच. वाचा. मार्गी येता सत्वर अथेर वर्तले तोर, बाण पातला वेद उत्तर, अति सुंदर नामांकिता. रामा 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 मार्गाने येत असताना बाण आला. कसा आला, राम नामे सत्वर, राम नाम त्या बाणावर होतं. ह्या आजी बसलेत ना, दररोज रामायणाला असतात, मुसळे आजी 2 वेळेस रामायण ऐकतात. तुम्ही शक्ती टू शक्ती आला, दररोज ऐक जा. दररोज ऐकल्याच्या नंतर रामचंद्र प्रभू पुन्हा जन्म देणार म्हणजे देणार. तेवढं काम करत जा की नाही का. आयुष्यामध्ये येऊन 2 तास परमार्थासाठी द्यायचे म्हणजे द्यायचे. आबा मग माणूस होतय. दररोज तर टेलर की आहेच की, संसार आहेच की. वाचा. नाम 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 नामे अनुसरणी तत्वता गेलो रघुनाथा बाला संगे. गेलो रघुनाथा बाणा संगे. नाम ऐकलं, ममता कोल्लीतलं एकंदरीत आम्ही भजन ऐकलं, ही रामायण ऐकलं, म्हणून आम्ही आलो. किती चांगलं करताय तुम्ही सगळे सर. जे जे सहकार्य करीत असतील ते होय अच्युत महाराज, त्यांना नमन आहे बर का. दान देत जा, चांगलं काम करत जा. नामा मन मुक्ती मिळत असते. म्हणून मी आलो. ऐका. मी आले की पाले खाईल मरकट नेणे विचार, काय कमाल आहे. अंतर गेलो सत्वर बाणा संगे. हनुमंतराय पुन्हा पुन्हा म्हणाले, निया विवेकी पाले खाईल. मला काही कळत नाही. आणि इथल्याला काही येत नसताना डिग्र्या लावाला भागवताचार्यन रामायणाचार्यन गाता येईना. तंबाखू सुटना त्याची, तंबाखू सुटना. त्यांना बसू द्यायचं इथं. पवित्र हे स्थळ आहे. पवित्र स्थळामध्ये माणसं पवित्र बघत जा, त्यांना बसवीत जा. कसलाय आणला बसवीला. बिडी वाढणारला इथं बसू द्यायचं नाही, तंबाखू खाणारला इथं बसू द्यायचं नाही. तुझेच व्यसनावरणात तू काय सांगणार आहेस. वाचा. नामे चित्त वेदले पावाही, निज कार्याचा आठवा नाही. पुढे अपूर्व देखील काही, ते तुझे पायी निवेदू. हनुमंतराय नामामध्ये चित्त वेधलं माय. आणि नामामध्ये चित्त वेधल्याच्या नंतर काय होतंय. पांडुरंग विठ्ठला, हरि ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरि ओम विठ्ठला. नाही का. गोरा कुंभाराच्या पायाखाली स्वतःचा मुलगा आला तरी कळत नाही.
त्याला नामस्मरण म्हणायचंय. एवढी अवस्था कुणाची झाली? हनुमंतराय म्हणू लागले माझी झाली, आमची कधी व्हावी? अरे ह्या देहामध्ये करता येते. जर रामायणाला येत जा ना, कचकडे महाराज आहेत नाही तर दररोज घेत आहेत. आमचे सुदाम पवार आता पडलेत, ते दररोज चालवत होते. ते त्यांना सुद्धा देवानं लवकर बरं करावं त्यांची आठवण येते. तुकाराम महाराजांची आठवण येते आम्हाला. चांगली चांगली माणसं जात आहेत, तुम्हाला आम्हालाही जायचंय. म्हणून ऐका, बाणाचरे पर्वता सहित आलो नंदीग्रामा तोरिता. देखिला बंधू भरत जैसा मूर्ती म्हणता श्रीरामा. रामा बाणावर विश्वास ठेवून बाणासहित कुठं आलो? गणेश महाराज नंदीग्रामामध्ये आलो. का? नामावर विश्वास ठेवला ना मी, आणि नामावर विश्वास ठेवल्याच्या नंतर त्या नंदीग्रामामध्ये आलो. नामे चित्त, माझं चित्त वेधून घेतलं. तुमचं चित्त वेधण्यासाठी ही सगळी माणसं, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. मोतीराम महाराजांनी एवढं काम केलं, माझ्या मारुतराव महाराजांनी एवढं काम केलं, म्हणून आम्ही या स्टेजवर बसतो. नाही तर आमची लायकी आहे वाचा. राम प्रमे ब्रह्मराजे चित्ता क्रोधावे चाला तेथ स्वमित्र सांडोने तोरित इथे रघुनाथ काला. म्हणून मला राग आला, आणि राग आल्याच्या नंतर मी भरताला पाहिलं. रामचंद्र प्रभू इथं का आले? ही माझी अवस्था झाली, आणि ती अवस्था झाल्यामुळं काय केलं मी? हो विचारी मी वानर बोल बोलिया थरथर अति तिकट वाग वज्र ते रघुवीर क्षमा करू. होय अण्णा मारुतराय म्हणत अविवेकी मी वानर अविवेकी होते नाही ना. बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम आहे का नाही? एवढा बुद्धीमध्ये तेज असलेला मारुतराय म्हणते. काय म्हणते? अविवेकी मी वानर. तुम्ही कुठं लावून बसलाय रामायणाचार्य? कशाला लावताय? लोकांनी तुम्हाला म्हणावं. महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी लोकांनी दिली. आजचा पोरगा भागवताचार्यच म्हणालाय, आजचा पोरगा रामायणाचार्यच म्हणालाय. तुला कळतंय काय त्याच्यातलं? ही खपलीत माणसं दररोज अभ्यास करू करू. हा रामायण केसरी, रामायण सम्राट एकानं लावलं होतं. म्हणजे नाथ महाराजापेक्षा वाल्मिक महाराजापेक्षाही कमी या महाराज. आणि आपली सेवा बकळ दिली वा तुम्ही. बरं झालं नाही बोललेलंच बरं आहे ते. वाचा. भरत प्रेमाभूत प्रेमे रोबरेचे चित्त देह ज्ञान संभाळित प्रेमे डुलत सर्वदा. म्हणून एवढा प्रेमामध्ये मी भुलून गेलो. देह गेह न सांभाळीत मी भरत आहे, मी मारुती आहे याचंही भान भजनामध्ये एवढं राहत नाही. तेवढं माझं झालं, आणि म्हणून मला कळालं नाही. हनुमंतराय म्हणतात उशीर लागला. इथं मात्र उशीर नाही. तुम्ही चिंता करू नका, फास्ट गाड्या आल्यात आता. एक्सप्रेस गाड्या आल्यात. कातकडे मामाला वाटायला लवकर लवकर व्हावं, होणार आहे. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरे.